म्हणून आपण पाहिलं ज्यांना प्रत्यक्षात अनेक विभागामध्ये पंचांची भूमिका पूर्ण करताना आपण पाहिलं गेलं असं दिग्गज क्रिकेटपटू पण पाहिले. जय हनुमान टिवरी संघातून आपण पाहिलं मास्टर क्रिकेट देखील खेळतात आणि नक्कीच आपण बघितलं तर सध्या तरी आपण पाहू शकतो की मग आमच्या मंचावर आता चीफ गेस्ट म्हणून आपल्याला लाभले गेले आहेत. आपण जर बघितलं तर मग पहिला मॅच पूर्ण झाला. पहिल्या मॅचमध्ये विजयाची मात्र आपण बघितलं तर मग रेस आहे ती मात्र पकडली गेली. घोडा मात्र आपण पडताना पाहायला मिळाला आहे आणि आपण बघू शकतो तिकडे तर मग साई श्रद्धा सासूनगर संघ निघाला आहे. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समर्पभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्य सुसर्वदा. हो, या ठिकाणी आपण पाहिलं तर मग पहिल्याच बॉल वरती फलंदाज मात्र बाद होतोय. अखंड ब्रह्मांडाचे देवता अधिपती गणपती बाप्पांच्या चरणी नतमस्तक होऊन करूया आजच्या दिवसाला देखील ही सुरुवात. कोकिळेच्या मंजूर सुरांनी फुलांच्या हलवार सुगंधाने सूर्याच्या कोमल किरणांनी ही सकाळ अगदी सर्वांची आनंदीमय जावो. सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते नारायणी नमस्तुते. हाकेला धावणारे नवसाला पावणारी कराला गावच्या एकविराई चरणी पुन्हा एकदा नतमस्तक होऊया. आज या ठिकाणी आपण पाहतो या स्पर्धेचा तिसरा दिवस. वसई तालुका आदिवासी क्रीडा असोसिएशन अंतर्गत मानाची सन्मानाची अभिमानाची एक मोठी स्पर्धा म्हणजेच नगरसेवक चषक 2026 नुस्टार मढुपाडा टीमच्या माध्यमातून हे संपूर्ण आयोजन नियोजन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. पुढील बॉल यावेळेस ऑन साइडला खेळले गेलेत. एक सिंगल धाव इथून मात्र पाहायला मिळेल. बॉलिंग ट्रॅक मध्ये तुम्ही पाहू शकाल हेमंत लाखात. तर सुरुवातीला आपण पाहिलं होतं रुपेश अँड रत्नेश आला आणि त्याच्यानंतर नंबर 3 या क्रमांकावरती आपण पाहतो गणेश. हेमंतचा पुढील बॉल. हो, इनफिल्डच्या वरून खेळण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय गली रिझनच्या दिशेने. एक सिंगल धाव इथून मात्र मिळाली जाईल. सिंगलच्या मदतीने धावफलक अगदी पोहोचले गेले ते म्हणजेच 1 बाद 2 अंकांवरती. मॅच क्रमांक 2 आपण पाहतो आजच्या दिवसातील. एका बाजूने संघ आपण पाहिला तर मग वाल्मिकेश्वर कोलीवाडा वसई आणि त्यांच्या समवेत सह्याद्री स्पोर्ट बाफाणे संघ. पुढील बॉल. हो, पुन्हा एकदा आपण या ठिकाणी पाहतो मिस टाइम स्ट्रोक पाहायला मिळतोय. अगदी पॉइंट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात होते आणि आणखी एक विकेट मात्र या ठिकाणी डाऊन होईल. मोस्ट इम्पॉर्टंट विकेट होती आणि निश्चितच ती मात्र डाऊन केली आहे हेमंत लाखात या गोलंदाजाने. धन्यवाद. अडीचे पुन्हा एकदा या सकाळच्या सत्रामध्ये श्री छत्रपती शिवाजी महाराजांची आठवण करून दिली आहे. स्थापन हिंदवी स्वराज्य लिहिली ज्याने इतिहास गाथा. सहा जाणता राजा तयाच्या चरणी झुकवितो माथा. आई जिजाऊ मातेचा लेख तो मराठ्यांचा राजा होता. झुकला नाही कोणासमोर मुघलांचा तो बाप होता. चला मॅचच्या दिशेने वळूया. ओ हो, यावेळेस आपण पाहिलं तर मग परफेक्ट यॉर्करचा मारा केला होता. अगदी ब्रह्मास्त्राचा वापर केला गेला आणि पूर्णपणे बॅटरला वेट केलं गेलंय. प्रणय कांबळेला तुम्ही पाहू शकाल ऑन स्ट्राइक वरती. परंतु पहिलाच बॉल खेळत असताना डॉटच्या स्वरूपामध्ये खेळले गेलेत. धावसंख्या आहे ती म्हणजेच 2 अंकांवरती. पुढील बॉल. अकुटप्प्याची लेन होती. बॉलला रेट करण्यामध्ये असफल ठरले होते परंतु या ठिकाणी आपण पाहिलं तर मग नशिबाचा हा चौकार मिळाला जाईल. या चौकाराने धावफलक पोचलं जाईल ते म्हणजेच 6 अंकांवरती.
धन्यवाद डीजे, थँक्यू सो मच. कळलं पण नव्हते, कायदा नव्हता, सुखी होती हो आमची प्रजा, कारण सिंहासनावर होते आमचे श्री छत्रपती शिवाजी महाराजा. आणि निश्चितच उग्या 50 वर्षाचं आयुष्य लाभलं छत्रपती शिवाजी महाराजांना आणि भरपूर काही पराक्रम करून गेले आणि उग्या हिंदुस्थानावरती अधिराज्य गाजवून गेले. नंबर 2चं षटक टाकण्याकरता मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो मिस्टर विनोद रायात, विकेट टेकर गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. हो, पहिला बॉल अगदी आपण पाहिला तर फेकल्यानंतर थोडासा खाली राहिला होता. अगदी यष्ट्यांना फॉलो करणारा हा बॉल. मिडॉनच्या दिशेने खेळले होते, एक सिंगल धाव इथून मात्र मिळाली गेली आहे. कदाचित मग यष्ट्यांना बॉल इथून डायरेक्ट लागला असता तर मग अडथळा निर्माण झाला असता. पुढील बॉल लॉकल मध्ये चेंडूची हाताळणी, आणखी एक डॉट बॉल आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. इष्टांच्या मागे आपण पाहिलं तर मग वसई तालुका आदिवासी कृषीचे विद्यमान कार्याध्यक्ष विकाशी वायडा यांना तुम्ही पाहू शकाल. आणि सध्या इनएक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत ओलीज गोल्ड. भरपूर वर्ष सातत्याने क्रिकेटच्या पटलावरती विकास वायडा यांचा देखील खेळ आपण पाहिलाय. अगदी युवा खेळाडूंना लाजवेल असा खेळ आतापर्यंत त्यांचा आपल्याला पाहायला मिळतोय. अजूनपर्यंतची जी फिटनेस आहे ना ती मात्र कायम ठेवली आहे. इथून आपण पाहिला तर मग हा वाईट बॉल अव्हांताच्या स्वरूपामध्ये एक धाव टीमच्या खात्यामध्ये जोडली जाईल. धाव फलक पोहोचले गेले ते म्हणजेच 8 अंकांवरती. पुढील बॉल समोरच्या दिशेने खेळले गेलेत, लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये करणार नाहीये चुकी. विकास मसे त्या ठिकाणी होते, सुंदर क्षेत्ररक्षण आणि फलंदाज आपण पाहिला तर मग प्रणय कांबळेचा खेळ मात्र संपुष्टात येईल. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहू शकाल उमेश तरडे. खोटा पॅच लेन होती, बॅकफुटला खेळले गेले आणि निश्चित आपण पाहिलं तर एक बॅकफुट पंच पाहायला मिळालाय. वेट अँड वॉच, जबरदस्त स्ट्रोक खेळले होते यावेळेस. बॅकफुटला जाऊन अगदी आपण पाहिलं तर मग शॉर्ट कव्हरच्या दिशेने खेळले होते आणि चेंडू अगदी आपण पाहिला तर मग डीप कव्हर क्षेत्रामध्ये निघून गेला होता, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण डीप क्षेत्रामध्ये पाहायला मिळालं. ओव्हर पिच बॉल ऑन साइडला उडवलाय, चेंडू चाललाय लॉंग ऑन बॉर्डर लाईनच्या पलीकडे सीमारेषा पार येतोय हा षटकार 6. पुढील बॉल पुन्हा एकदा खुल टप्प्याची लेन होती, ऑफसाईडच्या निश्चितच बाहेर चेंडू जाताना आपल्याला पाहायला मिळेल. वाईट बॉल अव्हांताच्या स्वरूपामध्ये एक धाव जरूर टीमच्या खात्यामध्ये जोडली जाते. पुन्हा एकदा ऑन साइडला बॉलला उडवलंय, भरपूर वेळ हवेमध्ये चेंडूला आपण पाहिलं आणि निश्चितच आपण पाहिलं या ठिकाणी तर एलिव्हेशन भरपूर होतं, परंतु डिस्टन्स गाठू शकलं नाही आणि झेलच्या स्वरूपामध्ये फलंदाज उमेश देखील बाद झालेत. धन्यवाद डीजे, थँक्यू सो मच.
धाव फलकावरती धावा आपण पाहिल्या तर मग दोन षटकांच्या समाप्तीनंतर 4 बाद 17 असं हे धाव फलक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय वाल्मिकेश्वर कोळीवाडा वसई टीमचं. इथून हे धावफलक वाढवण्याकरता आणखी चांगले प्रयत्न इथून करावे लागणार आहेत. राकेश न्यू बॅटर तुम्ही पाहू शकाल. रत्नेशचा विचार केला तर नंबर 2 या क्रमांकावरती आलाय, परंतु त्याला जास्त संधी मिळाली नाहीये. बॉलिंग ट्रॅक वरती भावेश सुरुंदा. ऑन साइडला खेळले गेलेत आणि ड्राईव्हचा स्ट्रोक पाहायला मिळाला होता. या ठिकाणी आपण पाहतो वा काय जबरदस्त क्षेत्ररक्षण, जबरदस्त थ्रो पाहायला मिळाला आणि रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज आपण या ठिकाणी पाहिलं तर मग रत्नेश दांडेकर मात्र बाद झालेत. धन्यवाद अडीज, थँक्यू सो मच. 19 फेब्रुवारीचा तो दिवस, श्री छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आणि मागच्याच आठवड्यामध्ये आपण पाहिलं तर तो दिवस मात्र येऊन गेला. परंतु श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा जो इतिहास आहे ना तो खूप मोठा इतिहास आहे. जेवढं त्यांच्याबद्दल म्हणावं तेवढं मात्र कमीच आहे. परंतु यावेळेस आपण पाहिलं खूप टप्प्याची लेन होती, बॉलला रेट करण्यामध्ये असफल ठरले गेले. टाइम स्ट्रोक होता आणि चिली मुलान क्षेत्रामध्ये अगदी झेल पकडला गेला. आणखी एक फलंदाज फेल होतोय, जतीन आळे आणि जतीन गेले असंच म्हणावं लागेल. जणू काही रेशनच्या दुकानावरती ही लाईन लागली आहे. गोलंदाजी आपण पाहिली तर मग खूप चांगली पाहायला मिळते भावेश सुरुंदाकडनं देखील. सुरुवातीला हेमंत लाखातला आपण पाहिलं, त्याच्यानंतर विनोद रायात आणि आता मात्र भावेश. बॉलिंगचा जो दर्जा आहे तो खूप स्ट्रॉंग पाहायला मिळाला आहे या पहिल्या इनिंग मध्ये. रोहित आलेत. हो आल्या आल्या मोठा स्ट्रोक केले गेलेत मिस्टर रोहित. पहा नंबर 7 क्रमांकावरती आलेत रोहित आणि आल्या आल्या मोठा स्ट्रोक त्याच्या बॅट मधनं आलाय. धन्यवाद अडीज, थँक्यू सो मच. वेळेस हा चेंडू आपण पाहिला तर मग वाईड आहे. उपांत्याच्या स्वरूपामध्ये एक धाव जरूर टीमच्या खात्यामध्ये जोडली जाईल. धावफलक पोहोचले गेले ते म्हणजे 26 अंकांवरती. ऑन साइडला खेळले गेलेत. एक सिंगल धाव इथून मात्र मिळाली जाईल. सिंगलच्या मदतीने धावफलक अगदी आपण पाहिलं तर मग पोहोचले गेले ते म्हणजेच 27 अंकांवरती ही धाव गती. पुन्हा एकदा खूप टप्प्याची लेन हाताळली गेली आणि यावेळेस चेंडू जातो मिड विकेटच्या दिशेनं. धावफलक अगदी आपण पाहिला तर मग यावेळेस चांगला पाहायला मिळतोय, कारण तिसरं षटक चालू आहे. 28 धावा धावफलकावरती आहेत. चेंडू फेकून झालेत ते म्हणजेच 5 चेंडूंचा खेळ झालाय. पुन्हा एकदा ऑन स्ट्राईक वरती मिस्टर रोहित. समोरच्या दिशेने खेळण्याची मानसिकता, पुन्हा एकदा फटका फसलाय. मिड ऑफच्या दिशेने मात्र झेल पकडला जाईल. आणखी एक फलंदाज होतो फेल.
विरोधी शिकाणा त्यांच्या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. त्यानंतर आपण पाहतोय विनायकजी मडवी साहेबांचं देखील शुभागमन झालंय आणि आपण या ठिकाणी पाहतोय मग आमचे परशुरामजी पाटील सरांनी देखील आम्हाला एक भेट या ठिकाणी दिली आहे आणि त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला देखील शुभेच्छा दिल्या गेल्यात. एक चांगले अंपायर आहेत आणि निश्चितच मोठमोठ्या स्पर्धेमध्ये त्यांना देखील आपण पाहिलंय चांगले अंपायरिंग करत असताना. ऑन साइड लावलेस बॉल ला उडवलाय, चेंडू चाललाय आउट ऑफ द पार्क, स्टँड अँड डिलिव्हर निघून गेला मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 6 धावांकरता षटकार. पहिल्याच बॉल वरती मात्र षटकार या ठिकाणी पेश केलाय. धावसंख्या पोचली गेली ती म्हणजे 34 अंकांवरती. ओ यावेळेस आपण पाहतोय आणखी एक मोठा फटका येतोय. चौकाराने धावसंख्या आपण पाहिली तर मग पोचली गेली 38 अंकांवरती. पहा रमेश रायात आलेत आणि रमेश रायात वरती अगदी राकेशने आक्रमण ऑन केलंय. सिच्युएशन अगदी आपण पाहिली तर गंभीर होती परंतु या ठिकाणी अगदी खंबीरपणे उभे राहिलेत आणि चांगले फटकेबाजी यावेळेस लॉकरच्या षटकामध्ये राकेशच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. इथून जो मेन ऍक्टरचा रोल आहे ना तो मात्र इथून केला जातोय. राकेशच्या माध्यमातून धावसंख्या खूप कमी होती, इथून मात्र वाढवण्याचा प्रयत्न. चप्पल क्रॉस झाले. सुरुवातीला आपण पाहिलं तर मग बॅटर फीड होत आहे, त्याच्यानंतर यष्टीरक्षक, परंतु थर्डमॅन क्षेत्रामध्ये चांगलं फिल्डिंग पाहायला मिळाली. एक सिंगल धाव इथून मात्र पूर्ण होते. धावसंख्या पोचली गेली ती म्हणजे 39 अंकांवरती. पहा यावेळेस बॅटरनं शक्तीपेक्षा युक्तीचा वापर केला होता परंतु चेंडू आणि बॅट याच्यामध्ये संपर्क झाला नाहीये. परंतु गोलंदाज आपण पाहतो रमेश राया त्याला देखील कमी लेखून चालणार नाहीये कारण त्यांनी देखील भरपूर वर्ष क्रिकेटच्या पटलावरती योग्य तो खेळ मात्र दर्शवलाय. ओ चांगला स्ट्रोक आहे. डीप एक्स्ट्रा कव्हरचं क्षेत्र पूर्णपणे खाली होतं आणि चेंडू अगदी वेगानं प्रस्थान करतोय. निघून गेलाय सीमारेषा पार. धावा मिळतील 4. चौकार. धन्यवाद. इट इज थँक्यू सो मच. चौकार आलाय. चौकारने धावसंख्या पोहोचली गेली ती म्हणजे 43 अंकांवरती. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळले गेले फलंदाज आपण पाहतोय सुनील.
ओ मिसफिल्ड झाली आहे हेमंत कडनं. ज्या ठिकाणी एक सिंगल होती तिथं मात्र डबल आली आहे. आणि आपण या ठिकाणी पाहिलं तर मग फलंदाज बाद असणार आहे रनआउटच्या स्वरूपामध्ये. इथे स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु काही नियमावली आहे त्या देखील माहिती असायला हव्या. ज्यावेळेस तुम्ही एखादी धाव घेता त्यावेळेस दोन्ही बाजूने स्ट्राईक सोडायची आहे धाव घेण्याकरता, तेव्हाच ती धाव मात्र इथे ऍड केली जाईल. पुढील बॉल टाइम स्टोक, चेंडू जाईल थर्डमॅन क्षेत्रामध्ये, क्षेत्ररक्षक पुढे आलाय, चेंडूला फील्ड करेपर्यंत 2 धावा इथून पूर्ण केल्या जातील का? यस, 2 धावा इथून मात्र पूर्ण होतात. या 2 धावेने धावफलक अगदी आपण पाहिलं तर मग पोहोचलं गेले ते म्हणजेच 47 अंकांवरती. आणि इथून हा मॅच जिंकण्याकरता 48 धावा अगदी 12च्या सरासरीनं पूर्ण करायच्या आहेत. मित्रांनो, नाण्याची एक बाजू आपण पाहिली आहे, नाण्याची दुसरी बाजू देखील पाहणार आहोत. एका बाजूने संघर्ष होताना पाहिला आहे, परंतु दुसऱ्या बाजूने तर संघर्षाचं प्रत्युत्तर कशा प्रकारे दिलं जाईल हे देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे. जेव्हा आपण छोटासा एक डीजा ब्रेक आणि डीजा ब्रेक नंतर पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने वाटचाल करूया.
धन्यवाद अडीचं, थँक्यू सो मच. चेसिंगला मात्र इथे सुरुवात झाली आहे. नितीनशी पारधी साहेबांसाठी कधी शुभागमन झालेलं आहे. वेलकम, स्वागतम, आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. आपण पाहतोय नुस्टार मढवीफळ आयोजित नगरसेवक चषक 2026 आलेल्या सर्व पाहुण्यांचे पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. चला, चेसिंगला सुरुवात झाली आहे. 24 बॉल मध्ये 48 धावा विजयाकरता बनवायच्या आहेत. 2 धुरंधर तुम्ही पाहू शकाल. सह्याद्री स्पोर्ट बाफाने टीम करणं, विकास पांडुरंग वायडा अँड हर्षद कमलाकर लाखात इस्लामीची जोडी तुम्ही पाहू शकाल. पहिलाच बॉल ऑन साइड ला खेळले गेत मिस्टर हर्षद आणि पहिल्याच बॉल वरती येईल मोठा वार, चौकार 4. धन्यवाद अडीचे, थँक्यू सो मच. पहिल्याच बॉल वरती अगदी चौकार मारला गेला. यावेळेस मिस टाइम स्ट्रोक, परंतु हलकासा चेंडू आपण पाहिला तर अगदी 1 बाउन्स न अगदी गोलंदाजाच्या हातामध्ये आला होता. आखो टप्पाची लेन जणू काही चाबूकचा वार केलाय. जबरदस्त गाजियर स्ट्रोक पाहायला मिळतोय हर्षदच्या बॅट मधनं. षटकार. धन्यवाद डीजे, थँक्यू सो मच. पहा, सरासरी 12ची आहे. आतापर्यंत आपण पाहिलं 3 चेंडू फेकले, 10 धावा इथून मात्र आल्यात. गोलंदाज कांतेश भोईर याला तुम्ही पाहू शकाल. वाल्मिकेश्वर वसई कोलीवाडा टीम कडनं सुंदर क्षेत्ररक्षण. पॉवर प्लेचं हे पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. दहा धावा धाव फलकावरती लागल्यात. पुढील बॉल. यावेळेस हा चेंडू देखील डॉटच्या स्वरूपामध्ये पाहायला मिळालाय. पहा, मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी वापसी केली आहे. गोलंदाज आपण पाहतोय कांतेश भोईर याने. स्ट्रगल मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी दोन्ही संघ करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा हा डॉट बॉल. पहा, पहिल्या बॉल वरती चौकार, त्याच्यानंतर डॉट बॉल आणि त्याच्यानंतर षटकार. आणि पुढील 3 बॉल आपण पाहिले ना तर इनक्रेडिबल, अगदी जबरदस्त, अविश्वसनीय फेकले गेलेत. इथून मोठ्या प्रमाणामध्ये आपण पाहिलं तर मग कमबॅक केला गेलाय गोलंदाज कांतेश भोईर याने. पहिल्या षटकाचा खेळ इथून मात्र संपला. धाव फलकावरती धावा आहेत त्या म्हणजेच 10. इथून 18 बॉल आणि 18 बॉल मध्ये 38 धावा अजूनही इथून बनवावा लागतील. विकास वायड ऑन स्ट्राइक. वसई तालुका आदिवासी असोसिएशनचे विद्यमान कार्याध्यक्ष आहेत आणि सध्या तरी आपण त्यांना पाहिलं तर मग इथे ड्रायव्हिंग सीट वरती पाहायला मिळतात. ऑन स्ट्राइक वरती इन ऍक्शन मध्ये विकास वायडा यांचा खेळ आपण अनेकदा पाहिलाय. पॉवर हिटिंग स्ट्रोक खेळण्याकरता निश्चितच त्यांची एक मोठी ओळख आहे आणि एक वेगळी झलक आहे. आतापर्यंत आपण पाहिला तर मग त्यांचा फिटनेस हा खूप स्ट्रॉंग पाहायला मिळतोय. ऑल इज गोल्ड. भरपूर वर्ष सातत्याने क्रिकेटच्या पटलावरती अगदी योग्य तो खेळ मात्र इथून केला गेलाय. पाहूया नगरसेवक 2026 मध्ये कशा प्रकारे खेळ राहील विकास वायडा या खेळाडूचा. मेंटेनेंस अगर अच्छा हो तो पुरानी गाडी भी माइलेज देती है असंच म्हणावं लागेल. बॉलिंग ट्रॅक वरती रुपेश कांबळे. पहिला बॉल. पहिला बॉल आपण पाहिला तर रुपेश कांबळेच अगदी डॉटच्या स्वरूपामध्ये खेळले गेलेत मिस्टर विकास.
विकास याला आपल्या संघाचा विकास करायचा असेल तर निश्चितच एक सेन्सिबल क्रिकेट इथून मात्र खेळावं लागणार आहे. समजदारीचा क्रिकेट खेळावा लागणार आहे. 17 चेंडू 38 ची गरज आहे. पुढील बॉल. ओ बॅट से हलकीसी लिडिंग एज आली होती. हलकासा साऊंड देखील आला होता. बॅटच्या अगदी टू एंडला चेंडू स्पर्श झाला आणि स्टँडच्या मागे आपण पाहिलं तर मग झेल जो आहे तो मात्र इथून सुटला गेलाय. पहा इथून काहीतरी वेगळं केलंय विकास वाडा यांनी. भूमी मातेचं दर्शन घेतलंय आणि आता मात्र स्ट्रोक खेळले गेलेत लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये. इथून एक सिंगल येईल. सिंगलच्या मदतीने धाव फलक अगदी आपण पाहिलं तर मग पुढे सरकला पोहोचला गेलाय तो म्हणजेच 11 या अंकांवरती. पहा सुरुवात खूप चांगली झाली होती परंतु त्याच्यानंतर जो कमबॅक अगदी केला गेलाय कांतेश भोईर अँड रुपेश कांबळे याने. आतापर्यंत रुपेशच्या खात्यातील चेंडू फेकून झाले 3 आणि 3 मध्ये 1 धाव त्याने खर्च केली आहे. इथून अटॅकिंग बॅटिंग करावी लागणार आहे. ओ ओव्हर पिच बॉल. चेंडू चाललाय आउट ऑफ द पार्क. स्टँड अँड डिलिव्हर. लॉंग ऑन बाउंड्रीच्या बाहेर चेंडू निघून गेला सीमारेषा पार. षटकार. धन्यवाद. थँक्यू सो मच. ओव्हर फिश बॉल होता आणि अगदी बॅटरला ऍडव्हान्टेज मिळायला गेलंय आणि निश्चितच फायदा या ठिकाणी उचलला बॅटरनं. हर्षद लाखाद्याला तुम्ही पाहू शकाल ऑन स्ट्राईक वरती. पुढील बॉल. पुन्हा एकदा हवाई स्ट्रोक खेळले गेलेत ऑन साईडला आणि यस या ठिकाणी आपण पाहिलं तर मग काही इंचाचा फरक होता आणि निश्चितच आपण पाहिलं तर झेल तर पकडला गेलाय परंतु तिसऱ्या अंपायरची मदत या ठिकाणी निश्चितच आउटफील्ड अंपायरने घेतली आहे. निश्चितच चेक केलं जाईल. अगदी सीमारेषेच्या लगत हा झेल पकडला गेलाय. पाहूया इथे मात्र तिसऱ्या अंपायरच्या मदतीने काय डिसिजन येत आहे. आणि डिसिजन आहे आउट. थँक्यू सो मच. धावसंख्या पोचली गेली ती म्हणजे 17 अंकांवरती. आता 17चा खतरा इथून हेमनला देखील माइंड मध्ये सेट करावा लागेल. आता स्वतःशी युद्ध आहे मित्रा. थकायचं नाही. थकले तर संपले. पुढील बॉल. अकू टप्प्याची लेन होती आउटसाइड द ऑफ स्टंप. ऑफ स्टंपचा हलकासा चेंडू बाहेर निघणारा हा बॉल होता आणि वाईट बॉल अवांतच्या स्वरूपामध्ये 1 धाव. इथून मात्र धाव फलकावरती ऍड केली गेली. धाव फलक पोचले गेले ते म्हणजेच 18 या अंकांवरती. पुढील बॉल. हो मोठा स्ट्रोक हेमनच्या बॅट मधनं यावेळेस आपल्याला पाहायला मिळतंय. धावसंख्या पोचली गेली या षटकाराच्या सायनं 24 अंकांवरती. पहा ज्या सरासरीनं धाव फलक अगदी पुढे न्यायचं आहे ती सरासरी इथून मात्र आली आहे. धन्यवाद. थँक्यू सो मच. विकासजी वायडा सरांना माती हवी आहे का मागे काम चालू आहे.
यस बॅट ची ग्रीप थोडीशी ओली आहे आणि तापमान देखील आहे. हाताला देखील हलकासा ओलावा येतो आणि त्याच कारणास्तव अगदी जी माती आहे इकडे आपण पाहिले तर मग वाळूच्या स्वरूपामध्ये आपल्याला पाहायला मिळते. थोडासा खारटपणा पाहायला मिळतोय. चला इथून आपण पाहिलं तर 12 चेंडू शिल्लक आहेत. 12 चेंडू मध्ये जिंकण्याकरता अजूनही आपण पाहिलं तर मग 24 धावांची आवश्यकता आहे. निम्मा पल्ला पार केलाय. दोन्ही संघ आपण पाहिलं तर मग यावेळेस समान रेषेमध्ये पाहायला मिळत आहेत. प्रणय आलेत. पहिला बॉल प्रणयनं अगदी चांगला फेकलाय. ओहो विकेट होती परंतु काय करू शकले नाहीयेत कारण हेमंतची गाडी देखील सुसाट निघाली होती. परंतु क्षेत्ररक्षण चांगलं झालंय मिडॉन क्षेत्रामध्ये. रोहित होते त्या ठिकाणी त्याच्याकडनं चांगलं फिल्डिंग. 11-24 ची गरज आहे. पहा टप्प्याची लेंथ हाताळली आणि त्याच्यावरती हा 6 धावांचा स्टॅम्प विकास वायडाचा पाहायला मिळतोय. षटकार 6. धन्यवाद अडीज थँक्यू सो मच. पहा पहिला बॉल अगदी आपण पाहिला तर मग प्रणयच्या नाबावरती राहिला परंतु दुसरा बॉल विकासनं अगदी पाठवले आपल्या संघाच्या विकासाकरिता बाउंड्री लाईनच्या बाहेर. जो इंसान पानी से नहाता है वो लिबास बदलता है और जो इंसान पसीने से नहाता है वो इतिहास बदलता है आणि इतिहास बदलायला या ठिकाणी सुरुवात केली आहे विकास वायडा या बॅटरनं. पुढील बॉल प्रणय पुन्हा एकदा ऑन साइडला खेळले गेलेत. खाली क्षेत्र निवळलंय. चेंडू जाईल एका टप्प्यानं मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पार. धावा मिळतील 4. येतोय चौकार. पुढील बॉल ब्लॉक हॉल मध्ये चेंडूची हाताळली गेली होती. लीग बाईटच्या स्वरूपामध्ये निश्चितच सॉरी हलकासा बॅटला चेंडू स्पर्श झाला. यशस्वी होण्याचा पहिला नियम म्हणजेच आपली जबाबदारी ती स्वीकारता आली पाहिजे आणि ती जबाबदारी स्वीकारताना दिसतो बॅटर विकास वायडा. पुढील बॉल फुलटॉस बॉल ऑन साइडला खेळले गेलेत. लॉंग लेगचं क्षेत्र निवडलं गेलंय परंतु त्या क्षेत्रामध्ये प्रोटेक्शन आहे. एक सिंगल धाव इथून मात्र पूर्ण केलीच जाईल. सिंगलच्या मदतीने धाव फलक पोहोचले गेले ते म्हणजेच 36-36 अंकांवरती. यावेळेस हा चेंडू आपण पाहिला तर मग वाईट बॉल हाताळला गेला. अवांधाच्या स्वरूपामध्ये एक धाव टीमच्या खात्यामध्ये जोडली गेली आहे. धावफलक पोचले गेले ते म्हणजेच 37 अंकांवरती. इथून आपण अजून पाहिलं तर मग 11 धावांची आवश्यकता असणार आहे. यावेळेस आपण पाहतोय हा चेंडू येतोय डॉट म्हणजे इथून 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये जिंकण्याकरता अजूनही 11 धावा इथून बनवायच्या आहेत. पहा अजून तरी जो खेळ आहे ना तो बराबरीचा चालू आहे. जशाच तसं उत्तर या ठिकाणी दोन्ही टीमकडनं पाहायला मिळालंय. समांतर रेषेमध्ये निश्चितच हा मॅच अगदी आपण पाहतोय.
धन्यवाद अडीज, थँक्यू सो मच. पहा लाईव्हला जोडले गेले त्या ठिकाणी आमचे बंधू प्रकाश तुंबडा उर्फ अप्पी यांच्या माध्यमातून देखील या स्पर्धेला शुभेच्छा दिल्या गेल्यात. आपण पाहतो नुस्टार मडीपड आयोजित नगरसेवक चषक 2026. सध्या तरी मग आपण पाहिलं प्रकाश तुंबडा यांना तर मग वसई विरार प्रीमियर लीग मध्ये देखील त्यांचा नंबर लागला गेलाय. त्याच्यानंतर पालघर डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग मध्ये देखील नंबर लागला गेलाय. त्यांना देखील आम्ही देतो शुभेच्छा. आणि विकास वायडा यांच्याकरता देखील शुभेच्छा आलेत प्रकाश तुंबडा यांच्या माध्यमातून. ऑन साइड ला खेळले गेले त्यावेळेस मिस्टर विकास वन बाउन्स न मात्र चेंडूला काय जबरदस्त अडवलं गेलंय. इथून आपण पाहिला तर मग एक सिंगल धाव ही येते. यावेळेस चेंडू शिल्लक असतील ते म्हणजेच 4 आणि 4 चेंडू मध्ये धावा हव्या आहेत. सह्याद्री स्पोर्ट बाफाने संघाला 9. 4 चेंडू आणि 9 धावा. आणि दोन्ही षटकाराकरता विकास वायडा यांच्यासाठी प्रकाश तुंबडा यांच्या माध्यमातून 500 रुपयाचा पारितोषिक. परंतु मिस टाइम स्ट्रोक हवेमध्ये चेंडूला पाहिलं आणि जबरदस्त झेल मात्र इथून पकडला गेलाय. धन्यवाद अडीज, थँक्यू सो मच. इथे मात्र मॅच आठवावा लागेल पहिल्या दिवसातील. 2 चेंडू आणि 9 धावा. परंतु इथून आपण पाहिला तर मग 3 चेंडू 9 आणि तो देखील मॅच तसाच होता. 3 चेंडू मध्ये 9 धावा हव्या होत्या. डॉट आला त्याच्यानंतर 2 मध्ये 9 बनवायच्या होत्या. 5व्या बॉलवरती आलेल्या त्या 3 धावा आणि शेवटच्या बॉलवरती आलेला तो षटकार. पाहूया इथून मात्र कशा प्रकारे खेळ केला जाईल. 3 चेंडू शिल्लक आहेत आणि 3 चेंडू मध्ये जिंकण्याकरता 9 धावांची आवश्यकता. फुल टॉस बॉल समोरच्या दिशेने उडवलाय आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर मग रोहित कडनं झाली या मिस्टेक. चेंडू निघून गेलाय सीमारेषा पार. षटकार 6. बिमर करता निश्चितच रिव्ह्यू घेतला बॅटिंग करणाऱ्या टीमनं. तिसऱ्या अंपायरची मदत या ठिकाणी घेतली जाईल. बिमर आहे की नाही चेक करण्याकरता. फुल टॉस बॉल होता त्याच्यावरती षटकार आलाय. असं फेअर डिलिव्हरी आहे. म्हणजे इथून आपण पाहिलं तर मग 2 चेंडू मध्ये आता मात्र जिंकण्याकरता 3 धावांची आवश्यकता. 2 चेंडू 3 धावा. काल देखील शेवटचा मॅच अशाच प्रकारे रंगला होता. 2 चेंडू मध्ये 3 धावांची आवश्यकता होती. ओ या ठिकाणी आपण पाहिलं तर मग चेंडू आलाय डॉट. आता मात्र 1 चेंडू 3 धावा. कंपल्सरी चेसिंग आहे मित्रांनो. ओ यावेळेस 1 धावेतून मात्र पूर्ण केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला गेलाय. कदाचित मग ही दुसरी धाव इथून मात्र पूर्ण होते की काय. आणि एका धावेनं हा सामना इथून मात्र गमावा लागला सह्याद्री स्पोर्ट बाफाने संघाला.